नमस्कार मंडळी, मी निकेत धनावडे आपलं कोकण या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे। तर मंडळी आज आहे ना मी गणपतीपुळेमध्ये आलो होतो। तर आपल्या देवाचं दर्शन झालेलं आहे। तर आता आपण आहे ना बघा प्राचीन कोकण फिरायला आलो आहे। तर आता एंट्री करूया, बघूया आतमध्ये काय काय आहे। म्हणजे 500 वर्षापूर्वीची म्हणजे कसं राहणीमान चालत होतं आपल्या लोकांचं, मानवी लोकांचं, तर ते आपण पाहणारच आहोत। त्याला आतमध्ये एंट्री करूया। तर इकडे आल्यानंतर इकडे आतमध्ये गेट आहे। तर इकडे या साईडला तिकीट आहे। तर हे बघा या साईडला पहिले इथे या साईडला तिकीट घेऊया। हा अशा पद्धतीने हा मेन गेट आहे। आणि इकडे बघा इकडे ह्या साईडला प्रवेश आहे। तर ह्या साईडला आहे ना तिकीट दाखवावं लागतं वाटतं। नाही आपण बसूया। फोटो काढणार आहे त्याने गळ्यामध्ये विजिट करताना काय तर मला कसं माहिती आहे का, इथे जेव्हा आपण एंट्री केला तेव्हा ते एक समजा आपल्याला शूटिंग करायचं असेल तर फोटो काढायचे असेल तर एक आपल्याला म्हणजे चार्ज भरावा लागतो। आणि तो भरल्याच्यानंतर आपल्याला एक कार्ड मिळतं। म्हणजे आता मी गळ्यात घालतो आणि त्यानंतर इथे आपल्याला ना इन्फॉर्मेशन सर्व सांगितली जाते। कविता कवी माधव यांनी 100 वर्षापूर्वी लिहिली। चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणची प्राथमिक कविता म्हणून स्वीकारण्यात आली। या कवितेमध्ये कवींनी कोकणच्या निसर्गाचे सुंदर वर्णन केले आहे। या कवितेमध्ये नंदनवन हा शब्द आला आहे। नंदनवन या शब्दाचा अर्थ स्वर्गात इंद्राची बाग जितकी सुंदर आहे तितके आमचे कोकणही सुंदर आहे। ही गुहा आहे काळाचे प्रतीक आहे। गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ आणि गुहेच्या पलीकडे आहे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ। आपण इथून पाहणार आहोत 500 वर्षापूर्वीची कोकणी माणसे कशी राहत होती, त्यांची समाज रचना, ग्राम रचना, खाद्य संस्कृती, परंपरा कशा होत्या। गुहेतून येताना खाली वाकून या। तर मंडळी या साईडला पूर्ण काळोख आहे। आपण आता गोव्यामध्ये शिरलो आहे आणि सो इकडे बाहेर पडलो आहे लगेच। तर हा बाहेरचा नजारा आहे इकडे। तर आपल्याकडे ह्या साईडला आहे ना पूर्ण इन्फॉर्मेशन दिली जाते। हे कोकमाचे झाड आहे। याला जी फळे येतात त्याच्यापासून कोकम सरबत, कोकम आगळ तयार केले जाते। तसे त्यांच्या बियांपासून तेल पाडले जाते। त्या तेलाचा उपयोग कैलाजीवन सारख्या क्रीम मध्ये केला जातो। सांगतील हे आहेत भगवान परशुराम। आपल्या पुराणात उल्लेख आहे की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले। त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतली पृथ्वी त्यांनी दान केली। कोणती गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती। आपण ज्या ठिकाणी आज उभे आहोत तिथे हजारो वर्षापूर्वी समुद्र होता। त्यांनी त्यासोबत युद्ध करून त्याला 40-50 किलोमीटर मागे ढकलले आणि सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली। म्हणून या कोकण प्रदेशाला परशुराम भूमी असे म्हणतात। आपले सारे कोकण दऱ्याखोऱ्यांनी वेढलेले आहे। सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही इतकी दाट अरण्य, जंगली स्वाबदे, 200 ते 250 प्रकारचे औषधी वनस्पती, शेकडो प्रकारचे मासे, दुर्मिळ कासवे, सुसरमग यांसारखे प्राणी इथे पाहायला मिळतात। कोकणामध्ये लाल रंग
जांभा नावाचा दगड मिळतो. जांभा दगडाचा हा जो पक्का रोड बांधला आहे त्याला कोकणी भाषेमध्ये पाखाडी असे म्हणतात. ही पाखाडी 400 वर्षापूर्वीची जुनी आहे. तेव्हा ती गणपतीच्या मंदिरापर्यंत होती, पण काळाच्या ओघात ती नष्ट झाली. आज आपल्याला ही फक्त प्राचीन कोकणमध्ये शिल्लक राहिली पाहायला मिळते. पूर्वी अशा सर्वसामान्य पाखाड्या ग्रामदेवतेकडे जाण्यासाठी बांधल्या जात असत. आपण सुद्धा या पाखाडीने प्राचीन कोकणमधील ग्रामदेवतेकडे जाणार आहोत. इकडे वनवासी आहे. कोकणाच्या दुर्गम पर्वतामध्ये वनवासी लोक राहत होते. त्यामध्ये भिल्ल व कातकरी या जातीचा समावेश होता. त्यातील कातकरी समाज इथे दाखवला आहे. इकडे वाघोबागाची गुहा दाखवली. इकडे गावशिकार दाखवली आहे. हे चिरफळाचे झाड आहे. चिरफळाची फळी जंतुनाशक असतात. शेतकरी त्यांचा वापर धान्य साठवण्यासाठी करतो. तसेच त्यांचा वापर गरम मसाल्यासारख्या पदार्थामध्ये केला जातो. इकडे माडीवाला दाखवला आहे. ताडी माडी बनवणारे. हे ग्रामदेवतेचे मंदिर आहे. पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रण करत असत. गावातील गावकरी येथे एकत्र येत असत. गावातील 2 व्यक्तींमध्ये भांडण झाल्यास सगळा गाव येथे एकत्र येऊन गावप्रमुख त्यांच्यासमोर न्यायदान करत असे. तसेच गावातील सार्वजनिक कामे, पाखाड्या बांधणे, लाकडी साखळ बांधणे इत्यादी कामे कुणी कुठे व कधी करायची याविषयीचा निर्णय गावकरी येथे बसून घेत असत. याचे वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवाकडे जातात व देवाचे दर्शन घेतात. आम्ही कोकणी माणसं सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतो. पण जेव्हा आमच्याकडे शिमगा सण असतो तेव्हा हा देव या पालखीत बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो. म्हणजेच कोकणी माणूस आणि देवाचं नातं इतक्या जवळचं आहे की आमचं एकामेकाच्या घरी येणं जाणं होत असतं. या देवीचं नाव आहे वाघजाई. हे नाव आम्ही जाणीवपूर्वक ठेवले असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ असतो तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग असा समृद्ध होता. त्याला आमच्या भविष्यामध्ये दैवत्वाचं स्थान होतं. आम्ही कोकणी माणसे वड, पिंपळ, साप, नागाची पूजा करतो. म्हणजेच आम्ही निसर्गपूजक माणसे आहोत. म्हणून या देवीचं नाव सुद्धा प्रत्यक्ष आम्ही निसर्गाशी संबंधित ठेवलं आहे वाघजाई. जेव्हा आम्ही मंदिरात जातो तेव्हा गुरु आमच्यासाठी गाराणे घालतो. तुमच्यासाठी ते गाराणे घातले जात आहे. तुम्ही हात जोडून उभे राहा. धक्का लाव देऊ नको रे
असेल कोणी शिनाळलं असेल त्या सगळ्यांना आपापले घरात सुखरूप पोचवलं महाराजा. सगळ्यांच्या कामाधंद्यात पुरा डोळ्यात बरकते आणि पुढच्या वर्षी पण होईपर्यंत तुझ्या चरणी येतील तशी त्यांच्या पायात ताकद दे, बुद्धी दे आणि त्यांची रखवाली कर महाराजा. अरे हुरा आणि आमच्या वारसाय मातेचा सोन्याचा तुरा रे. आमची काही पारंपरिक वाद्य आहेत. लाकडी ढोल आहेत, मातीचं ताशे आहेत. यांचा खालील भाग हा मातीचा बनला आहे. हे ताशे 110 वर्षापूर्वीचे जुने आहेत. जर वाजवणारे कसबी असतील तर यांचा आवाज 1-2 किलोमीटरपर्यंत सहज जात असे. पूर्वी यांचा उपयोग संदेशवहन तसेच धार्मिक कार्यक्रमामध्ये केला जात असे. हा चव्हाटा देव आहे. असं म्हणतात की कोकणात भरपूर भूत असतात. तर कोकणवासियांची अशी श्रद्धा आहे की हा देव त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो. शिमग्याच्या वियाला गाराणे घातले जाते, तसेच पशुबळी सुद्धा दिली जाते. ही विरगळ आहे. वीर प्राप्ती लोकांचे प्रतीक चिन्ह. इकडे वरती कडक लक्ष्मी दाखवली आहे. पोतराज लोक स्वतःला चापकाने मारून घेतात. त्याला कडक लक्ष्मी असे म्हणतात. इकडे खाली कोळी समाज दाखवला आहे. कोळी समाजाची लोक समुद्राच्या इतक्या जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचे पाणी त्यांच्या घराला लागून जाते. एवढी छोटी होडी घेऊन खोलवर समुद्रामध्ये मासेमारी करत असत. कधी कधी समुद्रामध्ये उसळणाऱ्या लाटा ह्या त्यांच्या होडींपेक्षा मोठ्या असत, तरी ते कुशलताने होडी वल्लवतात आणि पहाटेच्या वेळी परत घरी येतात. हा नाभिक आहे. पूर्वी कोकणामध्ये 12 बोटीदार पद्धत अस्तित्वात होती. म्हणजेच नाभिक, सुतार, चर्मकार, कासार हे लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांची सेवा करत. त्याबद्दल त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळत असे. म्हणजेच एका नाभिकाला एका पुरुषाच्या घरी जाऊन केसवदाढी करण्यासाठी वर्षभरासाठी 4 पायली म्हणजे आताचे 8 किलो धान्य मिळत असे. एवढ्या अल्प बदल्यात ही लोक समाजाची सेवा करत असत. आमच्या नाभिकाविषयी आणखी थोडं मजेशीर वर्णन आमच्या लोकसाहित्यामध्ये आढळतं. असं म्हणतात की गावातील प्रत्येक गोष्टी नाभिकाला माहीत असते आणि नाभिकाला माहीत असली प्रत्येक गोष्टी गावभर होते. ज्या अर्थी तुम्ही आलात ती गोष्ट आमच्या नाभिकाला समजली, त्या अर्थी पूर्ण आमच्या गावाला समजली. आमचं सगळं गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. प्रथेप्रमाणे आधी आपण खोतांच्या घरी जाऊ, मग गावात फेरफटका मारू. ते बघ काय बघ. हे खोतांचे घर आहे. खोते गावचे प्रमुख असत. गावात न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे इत्यादी कामे खोतांची असत. खोतलोक जमीनदार असत. ही खोतांची बायको आहे. कोकणी स्त्रिया सुंदरी होत्या आणि शूरही होत्या, परंतु त्यांना स्वतंत्र नव्हते. माझ घराचं उंबरठा ही त्यांच्यासाठी मर्यादा होती. इथे 2 खोतांची मुले दाखवली आहेत. ते आपला एक पारंपरिक खेळ सोंगट्या खेळत आहे. हा खेळ महाभारतामध्ये धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये युद्ध या नावाने खेळला गेला. हस्तिदांचा फासे असतात किंवा शंखांच्या कवड्या असतात. त्या टाकून विशिष्ट प्रकारचं दाण मागितले जाते. त्यानुसार या सोंगट्या पुढे मागे सरकून हा खेळ खेळला जातो. जर खेळणारे कसबी असतील तर हा खेळ 1 ते 2 रात्र सहज रंगत असेल. इतका मजेशीर आहे. घराची रचना पहा. खोत ज्या उंचवट्यावर बसले आहेत त्याला ओठी असे म्हणत. गावातील मान्यवर लोक ओठीवर बसत. जी समोर आहे ती पडवी. गावातील सर्वसाधारण लोक पडवीत बसत असत. खोताच्या उजव्या साईडला आहे देवघर. खोताच्या डाव्या साईडला आहे स्वयंपाकघर. मागे आहे ते माजघर म्हणजे बेडरूम. घराची छप्पर बघा.
वरती छोटे छप्पर आहे, मध्ये गॅप आहे, खाली मोठे छप्पर आहे. कोकणामध्ये उष्णता फार असते, त्यामुळे घरातील उष्ण हवा या गॅप मधून बाहेर पडते. बाहेर थंड हवा तिची जाग घेते, जेणेकरून घरातील वातावरण थंड राहते. घरासमोर अंगण आहे, अंगणात तुळस आहे. अंगण हे कोकणी घरांचे वैशिष्ट्य आहे. तुम्हाला एकही कोकणी घर असा दिसणार नाही की ज्यापुढे अंगण नाही किंवा तुळस नाही. तिकडे काही अडकित्यांचे प्रकार दाखवले आहेत. इकडे लहान मुलगा पाटाच्या पायाने आंघोळ करताना दाखवला आहे. हे शेतकऱ्याचे घर आहे. याचं गवताचं घर आणि अच्छा अपुऱ्या कपड्यावर जाऊ नका. आमच्या गावातील एक महत्त्वाचं उत्पादन घटक आहे. हे एकमेव धान्यच उत्पादन करत असे आणि 12 बहुतेदार व खोर यांना धान्य पुरवण्याचे काम तो करीत असे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पायाभूत घटक आमचा शेतकरी होता. पूर्वी त्याचं घर जसं असायचं तसं उभारलं आहे. ही जी पेटकी चूल दिसते तिला कोकणी भाषेमध्ये पिरसा असे म्हणतात. ती सतत पेटकी ठेवली जायची, कारण पूर्वीच्या काही लायटर किंवा माचीस नव्हती. जर हा विजला तर घरामध्ये 2 गारगोट्या ठेवल्या जात असत. ते एकमेकावर घासून विस्तार केला जात असे. ही खळणी आहे. पूर्वीचा आपण मासे पकडण्यासाठी केला जात असे. पाठीमागे वेळीने बांधून ती पाण्यात ठेवली जायची. तिची अंतर्गत अशी आहे की आत गेला मासा कधी बाहेर पडू शकत नाही. ती शेणाची टोपली आहे, तिला कणगी असे म्हणतात. यामध्ये धान्य साचवले जाते. कोकणी शेतकरी भात, नाचणी, खरीप, वरीक यासारखे धान्य पिकवतो. त्या कणगीत ते वरती चिरफळाची फळे पसरवून भारून शेणामातीने लिपून घेतो. यामध्ये ठेवले धान्य 3 ते 4 वर्ष सहज टिकते. अजून ठाणे जिल्ह्यातील वनवासी लोक याच पद्धतीने धान्य साचवतात. ही शेतकऱ्याची बायको आहे, ती शेतकऱ्याची मुलगी आहे. ही उत्तल आहे. हा कुंभार आहे. गावातील माती संबंधीची सर्व काम ह्या कुंभार करीत असे. गणपतीचा दिवस आले की लाल मातीचा गणपती तयार करणे, पुन्हा आला की मातीची मडकी तयार करणे, दिवाळीच्या वेळेला पंत्या तयार करून प्रत्येकाच्या घरोघरी नेण्याचे काम कुंभार करीत असे. ते जे सफेद रंगाचे मडके आहे ते माडी काढण्याचे मडके आहे. कोकणामध्ये नारळाची झाडे खूप मोठ्या प्रमाणात असतात. त्यांना नारळण्यापूर्वी पळ येते. त्या पळीला आडवा काप दिला जातो. बाजूला विशिष्ट प्रकारचा झाडपला लावून तो झाडपला आतील माडी शोषून घेतो व थेंब थेंब गळणारी माडी वरचे मडके लावून त्यामध्ये साचवली जाते. काळाच्या ओघात 12 बहुतेक व्यवसाय नष्ट झाले, परंतु माडी काढण्याचा व्यवसाय अजूनही व्यवस्थित चालू आहे. हा सोनार आहे. सोनार हा गावातील महत्वाचा घटक आहे. गावातील महिलांना लागणारे दागिने व विविध देवी देवतांना लागणारे दागिने सोनार देत असे. याच्या या अप्रतिम काळकुसरीमुळे याच्या दागिन्यांना जगभर मागणी होती. शिमगा, नवरात्री व अन्य वेळी ग्रामदेवतेला दागिने घालण्याचा मान हा सोनाराचा असे. हा वाणी आहे. जो राजापूर दाभोळ या कोकणातील बंदरांना 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. या बंदरामधूनच भारतीय व्यापाऱ्यांनी जगाशी व्यापार केला. यामधून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू, तलम कापड, हस्तिदंती वस्तू, हिरे, माणिक, दागिने, शंख, शिंपले इत्यादींची निर्यात हा वाणी करत असे. म्हणजे आज जे भारताने सुवर्ण बनवले आहे त्याचे प्रवेशद्वार कोकणची बंदरे होती.
12 बोलचाल दाखवताना जे अधिक कौशल्याने आहे तिथे दाखवले आहे. त्यापैकी सुतार आहे. सुताराचे खरे काम शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देणे. त्यापैकी हा सावंतवाडीचा सुतार आहे. सावंतवाडीचं लाकडावरील कोरीव काम जगप्रसिद्ध आहे. त्याच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला समन्वय केंद्रात पाहायला मिळतील. इकडे दरवर्षी दाखवले अस्वलाचा खेळ करताना, गार्ड दाखवले सापाचा खेळ करताना. शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे सुतार बनवून देत होता. त्याचप्रमाणे शेतकऱ्याला लागणारी लोखंडी अवजारे लोहार बनवून देत असे. उदाहरणार्थ कोयता, कुऱ्हाड, नागराचे फाळ. 500 वर्षापूर्वी कोकणची राजकीय परिस्थिती अस्थिर होती. बरेच लोक सैन्यामध्ये होते. त्यांना लागणाऱ्या लोखंडी ढाली व तलवारी बनवून देण्याचे काम हा लोहार करीत असे. याचं वैशिष्ट्य म्हणजे अजूनही कोकणातील खोत व मराठा यांच्याकडे काही वर्षापूर्वीच्या तलवारी अजूनही आहे. अजूनही त्यांना गंज आलेली नाही. दर दिवसाला त्याची पूजा केली जाते. हा तेली आहे. आम्ही कोकणी माणसं आमच्या जेवणात खोबरेल तेलाचा वापर जास्त प्रमाणात करत असतो. शेतकरी आपल्या बागेतील सुके खोबरे घेऊन स्वतः तेलाकडे जात असे आणि तेली त्याच्या देखत तेल पाडून देत असे. हा तेलाचा घाणा आहे. याला खुंट असे म्हणतात. यामध्ये सुके खोबरे घातले जाते. हे जे उभे लाकूड आहे तिला लाट अशी म्हणतात. ही लाट ह्या आडव्या लाकडाला अशा तऱ्हेने बांधली जाते की ही लाट उभी राहते. ह्या आडव्या लाकडावर दगड ठेवून स्वतः तेलीवर बसतो आणि सर्व वजन घेऊन बैल गोल फिरवला जातो, जेणेकरून आतील खोबरे रगडून त्याचं तेल निघते. जर हे तेल भरून काढायचे असेल तर सर्वप्रथम जोखडाचा बैल सोडायचा. जोखड बाजूला केली जाते. हे आडवे लाकूड बाजूला करून लाट बाजूला केली जाते व आतील तेल भरून काढले जाते. पुन्हा नवीन तेल पाडायचे असेल तर पुन्हा क्रमवार जोडून नवीन तेल पाडले जाते. म्हणजेच पूर्वी तेलाला पसा ते 1.5 पसा तेल काढण्यासाठी 1 ते 1.5 तास मेहनत घ्यावी लागत असे. यावरून तुमच्या लक्षात येईल की पूर्वीचे जीवन किती कष्टमय होते. हा बुरुड आहे. पूर्वी प्रत्येक व्यवसाय जातीने होता. व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य नव्हते. प्रत्येकाला आपापल्या जातीचा व्यवसाय करावा लागत असे. बांबूच्या वस्तू बनवण्याचे काम हा पुरुष करत असे. हे सूप आहे, ती फुलाची परडी आहे. ही रवळी आहे. हिचा वापर धान्य धुण्यासाठी किंवा धार्मिक कार्यक्रमांमध्ये केला जातो. जेव्हा आपल्याकडे शुभ कार्य असते तेव्हा घरातील कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्रिया या रवळीमध्ये दिवा ठेवून उभ्या असतात. शुभ कार्य पार पडण्यापूर्वी हा दिवा विझला तर त्याला अशुभ मानले जाते. अजून आमच्या चाकरमान्याचं लग्न जर मुंबईला असेल तर ही रवळी गावाहून मुंबईला पाठवली जाते. कारण मुंबईला सर्व गोष्टी मिळतात पण ही रवळी मिळत नाही. हे स्वयंपाकघर आहे. प्रत्येक समाजाची स्वतंत्र अशी खाद्य संस्कृती असते. कोणत्याही 2 समाजाची समान अशी खाद्य संस्कृती नव्हती. आमच्या कोकणी माणसांची चविष्ट अशी खाद्य संस्कृती आहे. आम्ही कोकणी माणसे भात व मासे मोठ्या प्रमाणात खातो. कोकणात येऊन माशाची आमटी, उकडीचे मोदक, भाजणीचे वडे न खाणे म्हणजे कोकण न बोलासारखे आहे. पूर्वी घरामध्ये दगड मातीच्या वस्तू असत. ते जातणीसारखे दिसते त्याला घिरड असे म्हणतात. जातीमध्ये धान्य दळून निघते ते घिरडामध्ये अख्खा भात घातला जातो. तेव्हा अख्खा तांदूळ बाहेर निघतो, कोंडा बाजूला केला जातो. हे पुरण यंत्र आहे. यामध्ये डाळ घातली जाते व दोन्ही रॉड उलट सुलट फिरवले जातात, जेणेकरून आतील डाळ वाटून त्याच्या गोड पुरणपोळ्या केल्या जातात. हे मोदक पात्र आहे म्हणजेच कोकणी कुकर. यामध्ये खाली पाणी घातले जाते. वरती चाळणीवर केळीचे पान ठेवून यावर मोदक ठेवले जातात, जेणेकरून आतील मोदक शिजून निघतात. हे शेवया यंत्र आहे.
तो टिफिन बॉक्स आहे. वरती पाण्याचा तांबे आहे, खाली 3 डबे आहेत. बाजूला 2 चमचे आहेत, दोन्ही साईडला लॉक आहे. ती चहाची किटली आहे. ही दगडी उकळ आहे. पूर्वी यामध्ये भाताचे पोहे खाणले जात असत. वरती काही लाकडी चमच्यांचे प्रकार दाखवले आहेत. इकडे मावरा बाजार दाखवला आहे. हा कासार आहे. मंगाची सांगितल्याप्रमाणे 12 बोतेदार लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांची सेवा करत. त्याचप्रमाणे हा कासार या मुलीच्या घरी आला आहे. हे त्या मुलीचे घर आहे. पूर्वी कोकणातील मुलींची लग्न वयाच्या 8व्या किंवा 10व्या वर्षी होत असत. तोपर्यंत हा कासार या मुलीला बांगड्या घालण्याचा कोणताही मोबदला घेत नसे. जेव्हा या मुलीचं लग्न होईल तेव्हा या मुलीचे वडील या कासाराला एक छोटासा सोन्याचा दागिना भेट म्हणून देत असे. या व्यतिरिक्त कोणताही मोबदला कासाराला मिळत नसे. म्हणजेच हा कासार या मुलीला 8 ते 10 वर्ष क्रेडिट देत होता. म्हणजे पूर्वीच्या काळी 12 बोतेदार कोणतेही काम करताना नफ्या तोट्याचा विचार न करता आपले कर्तव्य म्हणून काम करत होते. हा पाणवठा आहे. पूर्वी प्रत्येक गावात भरपूर मोठे जंगल होते. त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. ज्या ठिकाणी उंच 12 महिने पाणी असते तिथे धरणे बांधून हे पाणी प्रत्येकाच्या घरोघरी पाटाच्या सहाय्याने नेले जात असे. या पाण्यावर आमच्या नारळी पोफळीच्या बागा व उन्हाळी भातशेती होत असे. उन्हाळी भातशेतीला पाणी भरपूर लागते. तेवढे पाणी प्रत्येक गावात उपलब्ध होते. वरती खवळे मांजर दाखवला आहे. हा चर्मकार आहे. चामड्याच्या वस्तू बनवण्याचे काम चर्मकार करीत असतील. याच्या जोडीला आम्ही प्रसंग सांगतो जो 500 वर्षापूर्वी घडून गेलाय. इथून 80 किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर नावाचे देवस्थान आहे. एका पर्वतामध्ये एक मोठी गुफा आहे. त्या गुफेमध्ये शंकराची पिंडी आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे अजूनही जिवंत साप त्या गुहेमध्ये आहे. पूर्वी मार्लेश्वर देव एका गावामध्ये राहत होते. तेथील लोक वाईट मार्गाने वागू लागली. त्यामुळे शंकराची पवित्रता कमी होऊ लागली. शंकराला ते मान्य होणे शक्य नव्हते. म्हणून त्याने तो गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला. मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री ते गावाच्या बाहेर पडले. गावाच्या बाहेर या चर्मकाराचे घर होते. चर्मकार हा गरीब पण सदळ व नीतिवान होता. शंकराने कुठलाही जातीभेद न करता त्या चर्मकाराला मशाल दाखवण्याची विनंती केली. चर्मकाराने सुद्धा अतिथी देवभव म्हणून मशाल दाखवण्यास सुरुवात केली. आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर देवस्थान आहे त्या ठिकाणी जाऊन शंकराने आपले खरू प्रकट केले. या चर्मकाराला दर्शन दिले व त्याला सांगितले यापुढे मी इथेच राहणार. जवळजवळ या गोष्टीला 500 वर्ष होऊन गेली. परंतु दरवर्षी मकर संक्रांतीला शंकराच्या मूळ गावात पालखी निघते. तिला मशाल दाखवण्याचे काम आजही चर्मकाराचा वंशज करतो. म्हणजेच मार्लेश्वर असे देवस्थान आहे. ते कुठलाही जातीभेद केला जात नाही. पुढे आम्ही गुहेमध्ये मार्लेश्वराची प्रतिकृती तयार केली आहे. ते दर्शन घ्या मग वरती या. आतमध्ये नको जाऊ आम्ही देवा बालू ज्याच्याकडे भरपूर धन आहे हा धनगर समाज इतके दुर्गम ठिकाणी राहत असे की त्यांचा पहिला बस स्टॉप सुद्धा 10 ते 12 किलोमीटर पर्यंत होता. हे जेव्हा गावात येत असत तेव्हा त्यांच्या पायात चामड्याच्या वाहना, हातात घुंगराची काठी आणि खांद्यावर फाटकी घोंगडी या वेशभूषेत येत असत. असे असले तरी प्रत्येक धनगर हा 100 ते 125 गाई आणि 5 ते 25 म्हशी
म्हशींचा मालक होता. प्रत्येक गाय म्हशीची किंमत ही 8 ते 10 हजारापर्यंत होती. या सगळ्याची विक्री करायची म्हटल्यास ती किंमत काही लाखोत जात असे. इतक्या धनसंपत्तीचा मालक हा धनगर होता. कोकणी लोकांचे राहणीमान साधे असल्याने त्यांची राहणी साधीच होती. इथे ही बकरीची गोठी आहे. जंगली श्वापदांपासून संरक्षण होण्यासाठी ती अशी उंचावरती बांधली. तिच्या आतमध्ये 2 बांबूंच्या मध्ये फट आहे. त्यांनी केलेला मैला त्यातून बाहेर पडत असे. छपराची रचना जरी ओबडधोबड दिसली तरी कितीही पाऊस आला तरी पावसाचे पाणी आतमध्ये जाऊ शकत नाही. इथे एक खैराचं झाड आहे. याच्यातील लाल रंगाच्या खोडापासून कात तयार केला जातो, जो पानामध्ये खातात लाल रंगाचा तो कात. पुढे काताभट्टी दाखवली. इथे एक कातभट्टी आहे. त्याचे खैराचे झाड आहे ते तोडले जाते. त्याच्यातील भागाचे छोटे छोटे तुकडे करून पहिले 4 मडक्यांमध्ये पाण्यासोबत उकळवले जातात. जो लाल रंगाचा पाक तयार होतो तो 5व्या मडक्यामध्ये विशिष्ट तापमानामध्ये उकळवला जातो. तो पाक सावलीमध्ये सुकात घालून त्यांच्या वड्या पाडल्या जातात. म्हणजेच कात तयार होण्याच्या प्रक्रियेला 3 ते 4 महिने लागतात. इथे मुखवटे आहेत. ते डोक्यामध्ये घालून फोटो काढणार असेल तर काढू शकता. तिथून पुढे आमचं विक्री केंद्र आहे. तिथे काही शॉपिंग करणार असेल तर करू शकता. तिथूनच पुढे जायचं आहे. लास्ट पण शंखांचं प्रदर्शन बाकी आहे. त्याच्या बाजूने खालती एक्झिट आहे. गाईड तुम्हाला तिथे वेगळा असणार आहे. तिथून सर पुढे जायचं आहे. स्वतःच्या जबाबदारीवर चढावे. आता नाही मंडळी, आपल्याला इथपर्यंत माहिती समजलीच आहे. पण आपल्याला आता इथे आहे ना मुखवटे ठेवलेत या साईड, ह्या ठिकाणी इकडे या साईडला. तर ते रावणाचे वगैरे आहेत आणि ते आपण वाघाचे आहे. तर आपण आता ते जाऊ बघूया. आणि शेवट एक पॉईंट आहे. तर तिकडे एक शेवटचा काहीतरी पॉईंट आहे. तर तो तिकडे आतमध्ये हॉल आहे. ते हॉलमध्ये मोबाईल इन्वॉल्व नाही, म्हणजे व्हिडिओ काढण्यासाठी इन्वॉल्व नाही. तर आपण जर तुम्हाला व्हिडिओ काढायचे असेल तर तिकीट आम्ही घ्यायला गेलो तर तिथे एकाचे 50 रुपये आहेत. तर व्हिडिओ करायचे असेल तर त्याचे 50 रुपये चार्ज आहेत. तर त्याच्यासाठी हा असा म्हणजेच हे ID घालावं लागतं. त्याच्यानंतर आपल्याला एंट्री भेटते आणि जाताना त्या आपल्याला ID द्यायचा आहे. तर आता शेवटचा पॉईंट बघूया आणि सो आपण आपल्याला एक्झिट घेऊया. चला जाऊया तिकडे. तर मंडळी हे बघा, हे इकडे ह्या साईडला मुखवटे आहेत आणि ते लटकावून ठेवले आहेत. हा इकडे रावणाचा मुखवटा आहे. हा इकडे वाटते अस्वळाचा आहे. हा इकडे नरसिंह, हा वाघ आणि आहे ना मंडळी. हा बघा, हा हनुमानाचा आहे. हा पण एक वाघाचा आहे. तर सोनू घाल एक मुखवटा घाल. हा वाघाचा काय आहे. सोनू या साईडला बघा मुखवटा घालते. घाल बघूया. बस बस चल थांब फोटो काढतो. तर ह्या साईडला त्यांचा शॉप आहे. म्हणजे काय पाहिजे ख्रिश्चन वगैरे मला काय नेमकं लागेल हे बघा. पिपल, लवंग, दालचिनी, काळे मिरी. तर ह्या साईडला सर्व काही खरेदी करू शकता. या साईड ठिकाणी ज्यूस आहे, पॉपकॉर्न वगैरे आहे. तर आपला शेवटचा आता पॉईंट बघायचा आणि आपल्याला निघायचं आहे. तर आहे ना या साईडला मी ID दिलं आहे. आता ते पूर्ण झालं. इकडे ह्या साईडला आहे बघा. हा इकडे आहे ना जयगड किल्ला दाखवला आहे बघा. हा जयगड किल्ला आहे. तुम्ही एकदा जयगडला जाऊन बघा. इकडून आहे ना त्या साईडून एंट्री गेट आहे जयगड किल्ल्याचा. आणि इकडे हे बघा ह्या साईडला असं. आणि इकडे एक तोप आहे. एक साईडला हे हॉटेल आहे. आणि इकडे खाली आहे ना शंख प्रदर्शन आहे. तिथे तुम्हाला बोलून हॉल आहे. त्या हॉलमध्ये मोबाईल म्हणजे कॅमेरा अलाउड नाही आहे. तरी पण जाऊया आणि आपण बाहेरून फक्त व्हिडिओ करूया. आतून काय मुश्किल आहे. पण या साईड आहे बघा.
गावसीमा अशा पद्धतीने असते. हे बघा. हे अशा पद्धतीने आतमध्ये असेल बहुतेक. शंख प्रदर्शन काय बघूया नेमकं. हे शंखांचे प्रकार आहे वेगवेगळे. सर्व प्रकारच्या शंखांचे कलेक्शन. तर आतमध्ये शंखांचे वेगवेगळे प्रकार आहे, पण आतमध्ये आपल्याला अलाउड नाही आहे मोबाईल वगैरे म्हणजे शूटिंगसाठी. तर आपण आता व्हिडिओ इथेच एंड करणार आहोत. तर मंडळी ना इथे आहे ना आपल्याला शंखाचे प्रकार बघायला मिळतात आणि शंखापासून नेकलेस म्हणजे हार म्हणा किंवा अंगठी काय असेल ते वेगवेगळे प्रकार आपल्या इथे शॉपमध्ये मिळून जातात. तर बघा ह्या साईडला आहे ना इजिप्त आहे. तर आपण आता खाली उतरून आहे ना अरे इथे इकडे आहे ना इजिप्त करून आपण तिकडे बाहेर पडणार आहे. आपल्या जेव्हा तिकडे बाहेर पडू त्या साईडला. तर इकडे आता पाहण्यासारखं जे होतं त्याकडं आपल्याला तिकडं माहितीसुद्धा मिळालेली आहे प्राचीन कोकणची. तर गणपतीपुळेमध्ये प्राचीन कोकण या ठिकाणी तुम्ही नक्कीच मित्रांनो भेट द्या, कारण हे पाहण्यासारखं आहे. म्हणजे 500 वर्षापूर्वीचा जो इतिहास आहे, म्हणजे 500 वर्षापूर्वी माणूस म्हणजे मानव कसा होता किंवा काय करत होता तो आता तुम्हाला पाहायला मिळणार नाही. आता काही ठिकाणी पाहायला मिळतो पण थोडक्यात. पण आता म्हणजे त्यावेळेस जो होता तसा आता तुम्हाला पाहायला मिळणार नाही. तर गणपतीपुळ्यामध्ये आलात तर प्राचीन कोकण या ठिकाणाला नक्कीच भेट. मंडळी आता आपण भरलो आहे बाहेर. तर ही व्हिडिओ खरोखर मजेदार आहे आणि 500 पूर्वीचा इतिहास तुम्हाला पाहण्यासारखा आहे. तर मंडळी व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. चला भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. प्राचीन कोकण.